विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण इतिहासातील 6वे प्रकरण अभ्यासत आहोत. या प्रकरणाचं नाव होतं वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. पाठीमागच्या तासाला आपण या प्रकरणाचा पहिला भाग काय केला होता, अभ्यासला होता. आता आपण आजच्या तासाला या प्रकरणाचा दुसरा घटक म्हणजे दुसरा भाग काय करणार आहे, अभ्यासणार आहे. बघा, पाठीमागच्या तासाला आपण काय म्हटलं होतं की 1857 पूर्वीचे लढे आणि 1857 मध्ये घडून आलेले लढे हा घटक अभ्यास होताना या लढ्यांच्या माध्यमातून कोणकोणते परिणाम पुढे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी घडून आले हे आपण काय करणार आहे, अभ्यासणार आहे. बघा, सर्वात प्रथम आपण बघूया की भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी. बघा, भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी. आता ही जी राष्ट्रीय सभा आहे ती एक 1857 नंतर घडलेली एक निर्णायक घटना म्हणून या राष्ट्रीय सभेकडे बघितलं जातं. बघा, 1857 नंतर घडलेली एक निर्णायक घटना म्हणजेच काय आहे, राष्ट्रीय सभा म्हणून तिचा उल्लेख केला जातो. शिवाय व्यापक अशी असणारी भारतातील पहिली संघटना म्हणजे राष्ट्रीय सभा. व्यापक असणारी भारतातील पहिली संघटना म्हणजेच कोण, राष्ट्रीय सभा, हे आपल्याला सांगता येईल. बघा, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी कोणकोणत्या भारतीयांनी काय केलं होतं, देशामध्ये व देशाबाहेर काय या संघटना संस्था स्थापन करून काय केलं, लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता सर्वात प्रथम आपण बघूया की इसवी सन 1837 मध्ये द्वारकानाथ टागोर. बघा, इसवी सन 1837 मध्ये द्वारकानाथ टागोर यांनी काय केलं होतं, तर लँड होल्डर असोसिएशन ही संघटना काय केली होती, स्थापन केली होती. बघा, पुन्हा एकदा इसवी सन 1837 मध्ये द्वारकानाथ टागोर यांनी काय केलं होतं, लँड होल्डर असोसिएशन ही संघटना स्थापन केली होती. आता ही संघटना स्थापन करण्यापाठीमागे उद्देश काय होता, तर जमीनदार वर्गाचे हितसंबंध साधणे हे लँड होल्डर असोसिएशन या संघटनेचा काय होता, उद्देश होता. त्यानंतरची जी संघटना आहे ती इसवी सन 1839 मध्ये विल्यम ॲडम्स. बघा, विल्यम ॲडम्स हे काय होते, राजाराम मोहन रॉय यांचे अगदी निकटचे जवळचे स्नेही होते आणि यांनी काय केलं होतं, लंडन या ठिकाणी ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना केली. काय केलं बघा, तर विल्यम ॲडम्स यांनी काय केलं होतं, ब्रिटिश इंडिया असोसिएशन ही काय केली होती, संघटना स्थापन केली होती. ही संघटना स्थापन करण्यापाठी उद्देश काय होता, तर ही लंडन या ठिकाणी स्थापन केली असली तरी भारतामध्ये ब्रिटिश काय करत आहेत याची माहिती काय होती, या संघटनेच्या माध्यमातून काय केली जायची, मिळवली जायची. त्यानंतर आपल्याला सांगता येईल इसवी सन 1851 मध्ये इसवी सन 1851 मध्ये काय झालेलं आहे, लँड होल्डर्स असोसिएशन आणि बंगाल ब्रिटिश असोसिएशन. बघा, लँड होल्डर्स असोसिएशन आणि बंगाल ब्रिटिश असोसिएशन या दोन संघटनांचं एकत्रीकरण करून काय केलं होतं, ब्रिटिश इंडिया असोसिएशन ही संघटना स्थापन केली. ब्रिटिश इंडिया असोसिएशन ही संघटना काय केली होती, स्थापन केली होती. त्यानंतर आणखी पुढे कोणकोणत्या संघटना स्थापन झाल्या बघा, तर इसवी सन 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी काय केलं होतं, आपले सहकारी योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या सहकार्याने ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना लंडन या ठिकाणी स्थापन केली होती. बघा, दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये काय केलं होतं, ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीने काय केली होती, स्थापन केली होती. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की सुरेंद्रनाथ बॅनर्जीने काय केलं होतं, इंडियन असोसिएशन संस्था ही स्थापन केली होती. इंडियन असोसिएशन संस्था स्थापन केली होती. आता ही संस्था स्थापन करण्यापाठी उद्देश काय होता बॅनर्जींचा, तर बघा, भिन्न वंशीय भिन्न जातीय लोकांना काय करणे, एकत्र करणे आणि त्यांच्यामध्ये जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केला होता. त्यानंतर इसवी सन 1884 मध्ये मद्रास महाजन सभा ही काय होती, महत्त्वपूर्ण सभा 1884 मध्ये स्थापन करण्यात आली. आणि त्यानंतर आपल्याला सांगतात की 1885 मध्ये न्यायमूर्ती तेलंग असतील, फिरोजशाह मेहता यांनी मिळून काय केलं होतं, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संघटना स्थापन केली होती. बघा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संघटना स्थापन केली. म्हणजे अशा अनेक संघटना काय होत्या, आपापल्या परीने काय केलं होतं, स्थापन करण्याचा प्रयत्न आपल्या भारतीय
भारतीय नेत्यांनी काय केला होता आणि त्याला पुढं व्यापक स्वरूप जे आहे ते राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून कसं प्राप्त झालं हे काय करणार आहे बघणार आहे. बघा यामध्ये पहिल्यांदा आपण म्हणजे लँड होल्डर्स असोसिएशन, दुसरी होती ब्रिटिश इंडिया असोसिएशन, विल्यम ॲडम्स यांनी स्थापन केलेली. त्यानंतर दादाभाई नौरोजींची ईस्ट इंडिया असोसिएशन, त्यानंतर बॅनर्जींनी स्थापन केले इंडियन असोसिएशन संस्था. 1884 साली स्थापन झाली मद्रास महाजन सभा. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं की 1885 तेलंग आणि फिरोजशाह मेहता यांनी काय केलं होतं तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ह्या संघटना काय केल्या होत्या स्थापन केल्या होत्या. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना हा घटक आपण अभ्यासाच्या आधी भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना होण्यापाठीमागे आपण पार्श्वभूमी बघितली. आता भारतीय राष्ट्रीय सभेची जी स्थापना आहे ती कधी झाली तर 28 डिसेंबर 1885 मध्ये मुंबई येथील गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयामध्ये झाली. बघा भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये मुंबई या ठिकाणी गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयात काय करण्यात आली, या सभेची स्थापना करण्यात आली. या सभेला इंडियन नॅशनल काँग्रेस उर्फ राष्ट्रीय सभा असं या ठिकाणी काय संबोधण्यात आलं. बघा इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा या ठिकाणी काय आहे भारतीय राष्ट्रीय सभा असा तिचा काय करण्यात आला उल्लेख करण्यात आला. यामध्ये बघा ही जी सभा पहिल्यांदा पार पडली किंवा हे अधिवेशन ज्यावेळी पार पडलं त्यावेळी जवळजवळ 72 प्रतिनिधी काय होते भारतामधून या सभेसाठी हजर होते. बघा ही सभा स्थापन करण्यामध्ये 72 प्रतिनिधींचा काय होता सहभाग होता. या सभेचे पहिले जे अध्यक्ष होते ते कोण होते बघा योमेशचंद्र बॅनर्जी हे काय होते राष्ट्रीय सभेच्या पहिल्या सभेचे अध्यक्ष कोण होते तर योमेशचंद्र बॅनर्जी हे काय होते त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर ही सभा स्थापन करण्यामध्ये ॲलन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याचंही योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तसेच या सभेमध्ये किंवा या अधिवेशनामध्ये आणखी कोणकोणती व्यक्तिमत्व होते तर बघा फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी असतील, रहिमतुल्ला सयान, न्यायमूर्ती तेलंग, गोपाळकृष्ण गोखले इत्यादी अनेक प्रतिनिधी काय झाले होते भारतामधून या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की या सभेच्या माध्यमातून एकूण 9 ठराव काय करण्यात आले मांडण्यात आले. ते ठराव कोणते होते तर बघा पहिला आपल्याला सांगता येईल की इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी आयोग नेमावा. दुसरा या ठिकाणी सांगितलं होतं की मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळामध्ये काय लोकनियुक्तीला प्राधान्य देण्यात यावं किंवा प्रतिनिधी नेमावेत. त्यानंतर बघा सनदी सेवेची जी परीक्षा आहे ती भारतामध्ये घ्यावी. सनदी सेवेमध्ये भारतीयांना जास्तीत जास्त वाव मिळावा. त्यानंतर काय आहे लष्करावर अधिक खर्च करू नये, शिवाय तांत्रिक शिक्षणाची सोय करावी. अशा प्रकारचे 9 मुद्दे किंवा 9 ठराव या अधिवेशनाच्या माध्यमातून काय किंवा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी मांडण्यात आले. पुढचा जो घटक आहे तो मवाळ आणि जहाल या 2 गटांची विचारसरणी जी होती ती विचारसरणी काय करणार आहे आपण अभ्यासणार आहे. बघा मवाळ गट जो होता तो काय होता की समाज सुधारणेला काय होतं त्यांनी महत्त्व दिलं होतं. बघा मवाळ गटाचे जे नेते होते त्यांनी काय केलं होतं की समाज सुधारणेला काय केलं होतं महत्त्व दिलं. तर जहाल गटाचे जे नेते होते ते काय होते की आधी राजकीय सुधारणा घडवून आणणं गरजेचं आहे. अशा दोन्ही गटामध्ये काय आहे वाद निर्माण झाले. आता मवाळ गटाचं जे नेतृत्व होतं ते कुणी केलं होतं तर बघा गोपाळकृष्ण गोखले असतील, त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर असतील, फिरोजशाह मेहता यांनी काय केलं होतं की मवाळ गटाचं नेतृत्व केलं होतं. की त्यांचं म्हणणं होतं की अर्ज विनंत्या भाषणे वगैरे करून काय करायचं आहे सरकारला आपण काय करायचं तर सरकारला आपल्या मागण्या आपले हक्क या ठिकाणी त्यांच्यासमोर मांडायचे आणि ते आपल्याला नक्कीच न्याय देतील अशी भावना ही मवाळ गटाची होती. तर जहाल गटाचं जे नेतृत्व होतं ते कोणी केलं होतं लोकमान्य टिळकांनी केलं होतं. लोकमान्य टिळकांच्या मते की अर्ज विनंत्या भाषणे वगैरे करून काही उपयोग होणार नाही, सरकारला आपली दया येणार नाही, त्यामुळे आपल्याला आपलं स्वातंत्र्य मिळवणं गरजेचं आहे ही विचारसरणी लोकमान्य टिळकांची होती. आणि त्यामुळं या दोन्ही गटांमध्ये काय आहे वेळोवेळी वाद होत होते. आणि त्यामुळे काय आहे की गोपाळ गणेश आगरकरांना वाटायचं की सर्वात प्रथम आपलं काय घर सुधारलं पाहिजे, म्हणजे घरातूनच काय सुधारणा झाली पाहिजे. पण लोकमान्य टिळकांचं प्रखर मत होतं की काय हे घरच आपलं नाही आहे, हे घर पहिल्यांदा मिळवूया नंतर आपल्या हव्या त्या सुधारणा घडवून आणूया असं मत काय केलं होतं जहाल विचारसरणीचे लोकमान्य टिळक यांनी मांडलं होतं. पुढे इसवी सन 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये काय झालं होतं तर या सुरत अधिवेशनामध्ये
स्वदेशी व बहिष्कार, स्वदेशी व बहिष्कार, बघा 1907 मध्ये जे सुरतचं अधिवेशन पार पडलं, या अधिवेशनामध्ये जहाल गटाने मांडलेले 4 मुद्दे या ठिकाणी महत्त्वपूर्ण होते. त्यामध्ये बघा स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार हे 4 मुद्दे होते. परंतु मवाळ गटाने काय केलं होतं की स्वदेशी आणि बहिष्कार, बघा स्वदेशी आणि बहिष्कार ह्या 2 गोष्टी काय केल्या होत्या, डावलल्या होत्या किंवा ते त्यांनी मान्य केलं होतं. आणि त्यामुळं काय झालेलं आहे, मवाळ आणि जहाल या गटामध्ये काय पुन्हा वाद सुरू झाला. ही सभा काय झाली, मध्येच थांबली आणि दोन्ही गटामध्ये काय झाली, फूट पडली. त्याच्या आधी लॉर्ड कर्झनने इसवी सन 1905 मध्ये काय केली होती, बंगालची फाळणी घडवून आणली होती. म्हणजे देशामध्ये फूट पाडायला ब्रिटिश सरकारने काय केली होती, सुरुवात केली होती. फोडा आणि राज्य करा या नीतीचा त्यांनी अवलंब करायला सुरुवात केला होता आणि बंगालची फाळणी घडवून आणली. त्याचबरोबर काही लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला आणि त्यांना अटक करण्यात आली. शिवाय बिपिनचंद्र पाल यांना काय केलं होतं, कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी या ठिकाणी पाठवण्यात आले होते. म्हणजे हे बाबी आपल्याला लक्षात येतो की लॉर्ड कर्झनने केलेली बंगालची फाळणी असेल किंवा लोकमान्य टिळकांच्यावर जो खटला दाखल केला, बिपिनचंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा, अशा प्रकारचं काय आहे या ब्रिटिश सरकारने अन्याय करायला सुरू केला. त्यानंतर बघा इसवी सन 1914 मध्ये या लोकमान्य टिळकांची काय झाली होती, सुटका झाली. आणि सुटका झाल्यानंतर पुन्हा मवाळ आणि जहाल हे गट काय झालेले आहे, त्यांची मतं काय झाली, एकत्र येऊ लागली किंवा एकमताने ते काय झाले आपला कार्यभार करू लागले. आणि त्यातूनच काय आहे बघा, इसवी सन 1916 मध्ये जहाल व मवाळ गट पुन्हा एकत्र आले आणि ते अधिवेशन होतं लखनौ अधिवेशन. आणि लखनौ अधिवेशनामध्ये दोन्ही गटाने काय केलं होतं की स्वातंत्र्य मिळवणे हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, या उद्देशानेच काय केलं होतं, या दोन्ही गटामध्ये एकजुटी झालेली आपल्याला सांगता येईल. ते अधिवेशन होतं लखनौ अधिवेशन. 1916ला ते अधिवेशन पार पाडलं. सशस्त्र क्रांतिकारकाचे लढे हा घटक अतिशय महत्त्वपूर्ण होता, कारण या मार्गानेच अनेक तरुण युवक पुढे आले आणि त्यांनी काय केलं आहे, स्वराज्य प्राप्तीसाठी प्रयत्न केला होता. आता यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला समजेल की हा जो सशस्त्र क्रांतीचा लढा घडून का आला, तर बघा ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध भारतीयांच्या विविध मार्गाने काय केलं होतं, आंदोलन केलं. त्यावर एक मार्ग हा सशस्त्र क्रांती होता. म्हणजे ब्रिटिश साम्राज्याने काय केलं, भारतामध्ये विविध मार्गाने आंदोलनं केली होती आणि त्यावर एक महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे हा कुठला होता, सशस्त्र क्रांतीचा होता. आता या मार्गाने कोणकोणत्या गोष्टी काय करायच्या किंवा ब्रिटिश सरकारची अडवणूक कशी करायची, तर बघा शासन संस्था काय करायच्या, खिळखिळ करायच्या, सरकारला लोकांचा वाटणारा दरारा कमी करायचा, तसेच सरकारची सत्ता उधळून टाकायचे. हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट कशाचे होते, सशस्त्र क्रांतीचे होते. आता सशस्त्र क्रांती म्हणजे शस्त्रासह दिलेला लढा, सशस्त्र म्हणजे शस्त्रासह दिलेला लढा. आता हा लढा सर्वात प्रथम कुणी दिला होता, तर बघा पंजाबमध्ये रामसिंग कुका यांनी काय केला होता, ब्रिटिश सरकारविरुद्ध उठाव घडवून आणण्याचा प्रयत्न केला. बघा पंजाबमध्ये रामसिंग कुका यांनी काय केलं होतं, तर यांनी उठाव घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाराष्ट्राचा विचार केला असता तर वासुदेव बळवंत फडके यांनी काय केलं, आद्य क्रांतिकारक म्हणून त्यांचा इतिहासामध्ये उल्लेख केला जातो. या क्रांतिकारकाने सुद्धा काही महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आणि ब्रिटिश सरकारची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बघा आपल्याला सांगता येईल की दामोदर व बाळकृष्ण चाफेकर आणि रँडचा खून हे प्रकरण काय होतं, तर बघा पुण्यामध्ये प्लेगची मोठी साथ पसरली होती आणि यावेळी तिथला जो अधिकारी होता रँड याने काय केलं होतं, तेथील सर्वसामान्य जनतेवर काय केलं होतं, जुलूम अत्याचार जबरदस्ती केली होती. आणि याच गोष्टीचा त्यांना राग आला म्हणून काय केलं बघा, दामोदर व बाळकृष्ण चापेकर या 2 बंधूंनी काय केलं होतं, रँड या अधिकाऱ्याचा काय केला होता, खून केला होता. हा तिसरा महत्त्वपूर्ण मुद्दा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आणखी कोणकोणते क्रांतिकारक घडून आले भारतामध्ये की त्यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले, त्यामध्ये बघा सर्वात प्रथम सांगता येईल की 1899 मध्ये गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर हे बंधू, या 2 बंधूंनी केलेलं कार्य अतिशय महत्त्वपूर्ण होतं. बघा गणेश व विनायक दामोदर सावरकर यांनी काय केलं होतं, तर 1900 मध्ये बघा इसवी सन 1900 मध्ये काय केली होती, मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली होती. बघा इसवी सन 1900 मध्ये मित्रमेळा नावाची संघटना सावरकर बंधूंनी काय केली होती, स्थापन केली होती. त्यानंतर पुढे क्रांतिकारकांना मदत करण्यासाठी
1904 मध्ये बघा, 1904 मध्ये अभिनव भारत संघटना काय केली होती, स्थापन केली होती. अभिनव भारत संघटना त्यांनी काय केली होती, स्थापन केली होती. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की सावरकरांनी ह्या ज्या संघटना किंवा त्याचे बंधू आणि त्यांनी काय केलं, ह्या संघटना स्थापन केल्या. त्याच वर्षी म्हणजे 1904 वर्षी या विनायक दामोदर सावरकर यांना काय उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये जावे लागले. पण तिथे जाऊन सुद्धा त्यांनी काय हे क्रांतिकारकाचा मार्ग सोडला नाही. त्यांनी काय वाङ्मय असेल किंवा आपल्याला सांगता येईल की पुस्तकाच्या माध्यमातून पिस्तूल जे आहे ते पिस्तूल काय करणे, भारतीयांना पाठवणे, अशा मोहिमा त्यांनी काय केल्या होत्या, इंग्लंडमध्ये राहून सुद्धा काय केलं होतं, सुरू केल्या होत्या. आणि यामुळे काय झालं बघा, तसंच त्यांनी काय केलं, महत्त्वपूर्ण 2 घटना. तर या इटालियन क्रांतिकारक जो होता जोसेफ मॅझिनी, बघा जोसेफ मॅझिनी याचं चरित्र अतिशय महत्त्वपूर्ण होतं. याने काय केलं होतं, हे विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं हे चरित्र जोसेफ मॅझिनी इटालियन क्रांतिकारक हा होता. तसेच 1857चे स्वातंत्र्य समर हे सुद्धा साहित्य किंवा हा ग्रंथ सुद्धा त्यांनी काय केला होता, विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिला होता. पुढे या अभिनव भारत संघटनेचा सुगावा तेथील जिल्हाधिकारी जॅक्सन याला लागला. बघा, अभिनव भारत संघटनेचा जो सुगावा आहे तो सुगावा कोणाला लागला, तर जॅक्सन या जिल्हाधिकाऱ्याला लागला. आणि त्यामुळे नाशिक येथे स्थापन झालेली ही अभिनव भारत संघटनेच्या माध्यमातून गणेश दामोदर सावरकर कार्य बघत होते. आणि त्यांना काय केलं आहे, ब्रिटिशांनी या जॅक्सनने पकडलं आणि त्यांना काय शिक्षा ठोठावली. आणि त्याचा बदला म्हणून काय घेतलेला आहे बघा, तर त्याचा बदला म्हणून काय आहे, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी काय केलं आहे, न्यायदंडाधिकारी आणि काय केलं, जॅक्सन या दोघांचा काय केला होता, खून केला होता. कुणी, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी काय केलं होतं, या जॅक्सनचा खून केला होता. आता हा जो खून झाला, या खुनाचा संबंध त्यांनी काय केला ब्रिटिश सरकारने, तर विनायक दामोदर सावरकर यांच्या माथी मारला. म्हणजे या खुनाच्या पाठीमागे विनायक दामोदर सावरकर म्हणजे विरा सावरकर यांचा हात आहे हे काय केलं आहे, पुढं आणलं. आणि त्यानुसार त्यांना काय केले, अटक करण्यात आली. जवळजवळ त्यांना काय केलं, 50 वर्षाची सश्रम काय केलेली आहे, शिक्षा ठोठावलेली आहे. तसंच त्यांना काय केलं आहे, ही शिक्षा भोगण्यासाठी अंदमान या ठिकाणी पाठवण्यात आले. पुढचे आपण बघणार आहे अनुशीलन समिती. आता ही अनुशीलन जी समिती होती ती कुठे होती, तर बंगाल प्रांतामध्ये काय होती, ही अनुशीलन समिती स्थापन करण्यात आली होती. ही समिती कोणी स्थापन केली बघा, तर अरविंद घोष आणि बारिंद्र कुमार घोष या दोघा बंधूंनी काय केली होती, अनुशीलन समितीची स्थापना केली होती. आता या अनुशीलन समितीच्या माध्यमातून कोलकात्याजवळ माणिकताळा या ठिकाणी बॉम्ब तयार करण्याचे केंद्र काय करण्यात आले, स्थापन करण्यात आले. बघा, माणिकताळा या ठिकाणी काय बॉम्ब तयार करण्याचे केंद्र स्थापन करण्यात आले. आणि या केंद्रातून तयार होणारे बॉम्ब हे भारतातील सर्व क्रांतिकारकांना काय केले जायचे, पुरवले जायचे. त्यानंतर बघा 1908 मध्ये खुदिराम बोस व प्रफुल्ल चाके यांनी जो किंग्सफोर्डच्या गाडीवर हल्ला केला, तो हल्ला किंवा त्यांचा जो बेत आहे तो फसला. कसा फसला बघा, तर किंग्सफोर्ड हा जुलमी काय होता, अधिकारी होता. आणि याला ठार मारण्यासाठी अनुशीलन समितीचे सदस्य कोण, खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाके यांनी काय केलं होतं, किंग्सफोर्डच्या गाडीवर काय केला होता, बॉम्ब हल्ला केला होता. पण दुर्दैवाने किंग्सफोर्ड हा काय झाला, तिथून निसटला किंवा त्याची ती गाडी नव्हती. त्या गाडीमध्ये, ज्या गाडीवर बॉम्ब हल्ला केला ती गाडीमध्ये 2 इंग्रज महिला होत्या आणि या महिलांचा यामध्ये मृत्यू झाला. या घटनेमुळे काय झालं आहे, प्रफुल्ल चाके यांनी स्वतःला काय केली, गोळी मारून घेतली. आणि खुदिराम बोस यांनी मात्र यांना पोलिसांनी पकडले आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. म्हणजे असे हे क्रांतिकारक त्यांनी प्राणांची अजिबात पर्वा न करता देशासाठी काय केलं होतं, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते, हे आपल्याला सांगता येईल. पुढचं आपल्याला सांगता येईल की श्यामजी कृष्ण वर्मा. आता श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलेली जी संघटना आहे किंवा संस्था आहे तिचं महत्त्वपूर्ण कार्य हे इंग्लंडमध्ये होतं, हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलेली जी संस्था होती ती लंडन या ठिकाणी होती. लंडनमध्ये त्यांनी इंडिया हाऊस, बघा इंडिया हाऊस ही संघटना काय केली होती, स्थापन केली होती. आता या संघटनेच्या माध्यमातून कोणते कार्य केले जात होते बघा, तर भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी जी शिष्यवृत्ती आवश्यक होती ती शिष्यवृत्ती काय इंडिया हाऊसच्या माध्यमातून काय केली जायची, दिली जायची. बघा, भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणाची जी शिष्यवृत्ती होती ती शिष्यवृत्ती इंडिया हाऊस या संघटनेच्या माध्यमातून काय केली जायची, दिली जायची. या संघटनेच्या सदस्या मादाम भिकाजी कामा, बघा या संघटनेच्या सदस्या मादाम भिकाजी कामा यांनी काय केलं होतं,
या एक समाजवादी कार्यकर्त्या होत्या. या कार्यकर्त्याने काय केलं होतं तर जर्मनीतील बघा स्टुटगार्ड या ठिकाणी भरलेली जागतिक समाजवादी परिषद यामध्ये त्यांनी काय केलं होतं की भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न या सभेमध्ये मांडला होता जागतिक परिषदेमध्ये. तसंच काय केलं होतं तर क्रांतिकारकांच्या कल्पनेतील ध्वज त्यांनी काय केला होता या सभेमध्ये फडकवला होता. म्हणजे भारताबाहेर भारताचा झेंडा फडकवणारी पहिली महिला म्हणजे मादाम भिकाजी कामा यांचा उल्लेख अतिशय महत्त्वपूर्ण इतिहासामध्ये करता येईल आपल्याला. त्यानंतर बघा पंजाबमधील मदनलाल धिंग्रा यांनी काय केलं होतं तर हे इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेत असताना विनायक दामोदर सावरकर व श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या संपर्कात आले आणि ते काय झाले आहे अनुशीलन समितीचे सदस्य झाले. ह्या सदस्य झाल्यानंतर त्यांनी काय केलं आहे तर सावरकरांच्या मागावर असणारा कर्झन वायली बघा सावरकरांच्या मार्गावर असणारा कर्झन वायली याला काय केलं आहे त्यांनी ठार मारलेला आहे. आणि पुढं या अधिकाऱ्याला ठार मारल्याबद्दल मदनलाल धिंग्रा यांना काय करण्यात आली फाशी देण्यात आली. अशा अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती देशासाठी दिली होती. त्यानंतर आपण बघणार आहे गदर संघटना. आता ही गदर जी संघटना होती ती अमेरिका आणि कॅनडा या ठिकाणी काय होती प्रसिद्ध होती. तर या गदर संघटनेचे प्रमुख कोण होते बघा तर लाला हरदयाल असतील, भाई परमानंद असतील किंवा पांडुरंग खानकोजे हे काय होते या गदर पक्षाचे किंवा गदर संघटनेचे काय होते प्रमुख होते. आता याने काय केलं होतं बघा तर या गदर पक्षाने गदर म्हणजे विद्रोह, गदर या शब्दाचा अर्थ विद्रोह. आता या संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम व क्रांती जागृत करण्याचं काम केलं होतं. आणि गदर हे जे नाव होतं हे या पक्षाचं मुखपत्राचं नाव होतं. गदर हे काय नाव होतं तर या पक्षाच्या किंवा संघटनेच्या मुखपत्राचं नाव हे गदर होतं. आणि याच्याच माध्यमातून राष्ट्रप्रेम व क्रांती जागृत करण्याचं काम यांनी केलं होतं. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की काकोरी कट. आता काकोरी कट हा जो बनवला तो उत्तर प्रदेशमध्ये. तर काकोरी कटाचा पाठीमागे उद्देश काय होता बघा तर या ठिकाणी रेल्वेतून जो सरकारचा खजिना आहे तो खजिना काय क्रांतिकारकाच्या मार्गासाठी लुटणे हा महत्त्वपूर्ण उद्देश होता. आणि तो कुठं लुटला बघा तर काकोरी या ठिकाणी काय केला होता तो लुटला होता. हा जो खजिना लुटला या खजिना लुटल्यानंतर पोलिसांना याचा सुगावा लागला आणि त्यांनी काय केलं आहे अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल्ला, रोशन सिंग आणि राजेंद्र लाहीर यांना काय केलं होतं अटक केली आणि यांना काय केली या चौघांना फाशी दिली होती. हा म्हणजे काकोरी कट. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की याच दरम्यान कार्ल मार्क्स यांचे काय आहे विचारसरणी भारतीय तरुणांमध्ये रूढ झाली आणि साम्यवादी पक्ष काय झाला स्थापन झाला. आणि याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं आहे तर वसाहतवादी ब्रिटिश राज्य उलटून टाकून श्रमिकांचे राज्य स्थापन करण्याचा उद्देश या काय केलेला आहे साम्यवादी पक्षाने केलेला होता. बघा वसाहतवादाविरुद्ध ब्रिटिशांचे राज्य उलटवून टाकून श्रमिकांचे राज्य निर्माण करण्याचा उद्देश या ठिकाणी साम्यवादी पक्षाच्या माध्यमातून मांडला होता. आणि यामध्ये काय आहे श्रीपाद अमृत डांगे आणि त्यांचे सहकारी यांचा सहभाग अतिशय महत्त्वपूर्ण होता हे आपल्याला सांगता येईल. पुढं बघा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव तसेच चंद्रशेखर आझाद हे जे क्रांतिकारक होते ते धर्मनिरपेक्ष अशा विचारसरणीचे हे क्रांतिकारक होते. या क्रांतिकारकांनी काय केलं बघा तर इसवी सन 1928 मध्ये काय केलेलं आहे दिल्ली या ठिकाणी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, पुन्हा एकदा बघा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची काय केली स्थापना केली. आता या संघटनेच्या माध्यमातून त्याने काय केलेलं आहे तर बघा तर जे भारतीयांच्यावर काय आहे जो अन्याय अत्याचार होतो तो अन्याय मोडून काढण्याचं काम या क्रांतिकारकांनी या संघटनेच्या माध्यमातून करणं. तसेच शेतकरी असतील कामगार असतील यांचं जे शोषण होतं ते शोषण त्यांना काय करायचं होतं या संघटनेच्या माध्यमातून थांबवायचं होतं. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा गोळा करून ब्रिटिशांवर काय करणे हल्ला करणे हा त्यांचा मुख्य हेतू होता. आणि यासाठीच काय केलं होतं बघा त्यांनी आणखीन एक विभाग स्थापन केला होता. त्याचं नाव होतं हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. बघा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी हा एक स्वतंत्र विभाग स्थापन केला. आणि या विभागाचे जे प्रमुख होते ते कोण होते बघा चंद्रशेखर आझाद. या विभागाचे प्रमुख कोण होते चंद्रशेखर आझाद. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की भगतसिंग आणि राजगुरू सुखदेव यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांनी क्रांतिकारी अतिशय महत्त्वपूर्ण लढा या ठिकाणी ब्रिटिशांविरुद्ध दिलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की त्यांनी
लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी काय केलेलं आहे, सॉन्डर्स या अधिकाऱ्याला काय केलं होतं, त्याच्यावर गोळी हल्ला केला होता, त्याला ठार मारलं होतं बघा. भगतसिंग आणि राजगुरू या दोघांनी काय केलं होतं, लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला म्हणजे लाठी हल्ल्यामध्ये लाला लजपत राय यांचा काय झाला होता, मृत्यू झाला होता आणि त्याचा बदला सॉन्डर्स या अधिकाऱ्याने काय केलं होतं, तो लाठी हल्ला घडवून आणला होता आणि त्याचा बदला म्हणून त्याला ठार मारलं होतं. पुढे काय झालेलं आहे तर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त बघा, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी काय केलं आहे, नागरी हक्काची पायमल्ली मानणारे विधेयक विधिमंडळामध्ये काय झालं होतं, सादर झालं होतं बघा. नागरी हक्काची पायमल्ली मानणारे 2 विधेयक काय झाले होते, विधिमंडळामध्ये सादर झाले होते आणि याचा निषेध म्हणजे भारतीयाच्या विरोधात असणारे हे काय होते, विधेयक होते. याचा निषेध करण्यासाठी त्याने काय केलं होता, या विधिमंडळामध्ये बॉम्ब हल्ला करून आणला होता बघा. कोणी, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोघांनी काय केला होता, हा बॉम्ब हल्ला घडवून आणला होता आणि त्यानंतर ते स्वतःहून काय झालेले आहे, ब्रिटिशांच्या स्वाधीन झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला आणि इसवी सन 1931 मध्ये बघा, इसवी सन 1931 मध्ये लाहोर या ठिकाणी काय केलं, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा देण्यात आली बघा. इसवी सन 1931 मध्ये लाहोर या ठिकाणी काय केलं आहे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यानंतर चंद्रशेखर आझाद हे अलाहाबादमधील आल्फ्रेड पार्कमध्ये ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करत असताना स्वतःहूनच त्यांनी काय हुतात्मे पत्करले होते, म्हणजे स्वतःवरच त्यांनी काय केली, गोळी झाडून घेतली होती आणि हुतात्मे पत्करले होते, हे या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की चितगावगड, बंगालमधील असणारा चितगावगड आणि त्याशी संबंधित असणारे सूर्यसेन. आता सूर्यसेन यांनी काय केलं होतं तर ब्रिटिश सरकारचा जो शस्त्रास्त्र साठा आहे तो काय करणे मिळवण्यासाठी काय केलं होतं, प्रयत्न केला होता आणि त्यासाठी त्यांनी काय केले होते, काही सहकारी काय केले होते, गोळा केले होते आणि या सहकार्यांच्या माध्यमातून तो काय आहे, प्रयत्न म्हणजे शस्त्रास्त्र गोळा करण्याचा जो प्रयत्न म्हणजे चितगाव या ठिकाणी जो शस्त्रास्त्र साठा होता तो गोळा त्यांनी केला होता, परंतु दुर्दैवानं पोलिसांना त्याचा सुगावा लागला आणि त्या ठिकाणी काय केलं, सूर्यसेन आणि त्यांच्या 12 सहकाऱ्यांना काय करण्यात आली, फाशीची शिक्षा देण्यात आली. पुढे या चितगाव गटामध्ये सहभागी असणाऱ्या प्रीतिलता वडेदार यांना काय केलं आहे, यांनी हुतात्मे पत्करले. तसेच काय सांगता येईल बघा, पुढे आपल्याला सांगता येईल की चार्ल्स मकरा, शांती घोष आणि सुनीती चौधरी या 2 शाळकरी मुलींनी काय केलं होतं, चार्ल्स बकलँड या न्यायाधीशाला काय केलं होतं, ठार मारलं होतं बघा. शाळकरी मुली होत्या, या शाळकरी मुलींनी सुद्धा काय केलं होतं, महत्त्वपूर्ण धाडस केलं होतं. शांती घोष आणि सुनीती चौधरी या दोघींनी काय केलं होतं, चार्ल्स बकलँड या न्यायाधीशाला ठार मारलं होतं. पुढे बीना दास या महिलेनं काय केलं होतं बघा, तर स्टॅनले जॅक्सन याला काय केलं होतं, कलकत्ता या ठिकाणी जो पदवीदान समारंभ होता, या पदवीदान समारंभामध्ये स्टॅनले जॅक्सन काय होता, सहभागी होता आणि त्याच्यावर काय केलं होतं, त्यांनी गोळी हल्ला या बीना दास यांनी केलं होतं, परंतु तिचा हा हल्ला निष्फळ ठरला आणि या बदल्यात तिला शिक्षा देण्यात आली. ती 9 वर्षाची काय केली होती, सश्रम कारावासाची शिक्षा त्यांना काय करण्यात आली, देण्यात आली. या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येईल की क्रांतिकारकांचं धैर्य होतं, धाडस होतं, निर्भीडपणा होता, हे काय आहे, यांचं जीवाची पर्वा न करता त्यांनी काय केलं होतं, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काय केली, ती प्राणांची आहुती दिली होती आणि हीच घटना भारतीय इतिहासामध्ये पुढे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रेरणादायी ठरली हे आपल्याला सांगता येईल. या पाठामध्ये या तासाच्या माध्यमातून आपण काय केलं आहे, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, राष्ट्रीय सभेची स्थापना, जहाल व मवाळ विचारसरणीचे गट किंवा विचारसरणी आणि शेवटचा मुद्दा आपण बघितला की सशस्त्र क्रांतिकारक लढे या घटकांच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले, भारतीयांनी प्रयत्न केले हे अभ्यासलेला आहे. या पाठाचा 3रा भाग आपण काय करणार आहे, पुढच्या तासाला अभ्यासणार आहे.